लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेत पार्थ देशमुखची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता विजय आंदळकरची हटके लव्ह स्टोरी तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया विजय आंदळकरची हटके लव्ह स्टोरी. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया पार्थ देशमुखची म्हणजेच विजय आंदळकरची खऱ्या आयुष्यातील बायको आहे तरी कोण. विजय आंदळकर मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. सध्या तो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत पार्थ ही भूमिका साकारत आहे. यातील त्याची आणि ज्ञानदा रामतीर्थकरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अशातच विजयने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेम कहाणीबद्दल सांगितलं आहे. विजय आंदळकरने दिवाळीनिमित्त त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीसोबत मुलाखत दिली. यावेळी त्याची बायको अभिनेत्री रुपाली झनकर व त्याने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेम कहाणीबद्दल सांगितलं आहे. फनबंटरला दिलेल्या मुलाखतीत रुपाली म्हणाली, आम्ही एकत्र मालिकेत काम करत होतो तेव्हाच मला तो आवडायला लागला होता. त्याच्या आधी मी वर्तुळ मालिकेतील त्याचं काम पाहिलं होतं. ते मला काम त्याचं आवडलं होतं. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. रुपाली पुढे म्हणाली, आमच्यामध्ये 12 वर्षांचं अंतर आहे पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. मालिकेत काम करत असताना मला तो खूप आवडायला लागला होता. त्यानंतर आम्ही एकमेकांबरोबर जास्त बोलायला लागलो आणि मग हळूहळू गोष्टी पुढे गेल्या. मला तर माहीतही नव्हतं की मी प्रेमात होते. मला लोक सांगायचे की तू प्रेमात आहेस. विजय पुढे म्हणाला, लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेच्या सेटवर आमचे निर्माते हिचे काका होते. ही त्यांची पुतणी आहे. तर ते मला येऊन म्हणाले, ती तुमच्या खूप प्रेमात आहे, जरा बघा, लांब रहा. शेवटी पुतणी. कारण त्यांच्या गावातच शूटिंग सुरू होतं आमच्या मालिकेचं. रुपाली पुढे म्हणाली, मला तो आवडत होता पण पुढाकार त्याने घेतला कारण माझ्यामध्ये तेवढी हिंमत नव्हती. विजय पुढे रुपालीला मागणी घालण्याबद्दल म्हणाला, माझ्या आईनेच मला सांगितलं की बघ तिला विचार. तर मी तिला विचारलं की माझ्या आईने विचारलंय की लग्न करशील का, तर ती हो म्हणाली. विजय पुढे रुपालीच्या वडिलांबद्दल म्हणाला, तिचे वडीलही साधेसुधे नाहीत. ते आले, बोलणी सुरू झाली. म्हणाले, हे घर कोणाचं आहे, जागा तुमची आहे का, कागदपत्र दाखवा. त्यांनी सगळं तपासलं आणि मग सगळं ठरलं. पण लॉकडाऊन होतं म्हणून लग्न खूप घाईत केलं. लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेच्या सेटवर झालेली भेट, याच मालिकेत साकारलेल्या नवरा बायकोंच्या भूमिका आणि खऱ्या आयुष्यात लग्न होऊन झालेले नवरा बायको, तर अशी होती रुपाली आणि अभिनेता विजय आंदळकर यांची हटके लव्ह स्टोरी. रुपाली आणि विजयची जोडी तुम्हाला आवडते का? विजयची लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्ही पाहता का? त्यातील पार्थ देशमुखची भूमिका तुम्हाला आवडते का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या अभिनेत्याची लव्ह स्टोरी जाणून घ्यायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मनोरंजन विश्वातील अशाच छोट्या मोठ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.